हरि ओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 31. निर्ध्यात्वी चेष्टितु वापी यच्चित्तं न प्रवर्तते निर्निमित्तमिदं किंतु निर्ध्यायति विचेष्टिते. भावार्थ: मुक्त पुरुषाचे चित्त मुद्दाम ध्यान किंवा अन्य काही कर्म करण्यास प्रवृत्त होत नाही, परंतु तो निमित्तविना ध्यान किंवा अन्य कर्म करतो. एक महाप्रभावी अतिउपयुक्त श्लोक आहे. ध्यान आणि समाधी, साधना आणि उपासना या पलीकडे यांच्या अतीत घेऊन जाणारा हा उपदेश आहे. अतिउच्च श्रेणीचे हे ज्ञान आहे. याची प्रचितीच घ्यायची आहे. नित्य उपासना करणाऱ्यांची उच्च प्रगती दर्शवणारा हा उपदेश आहे. याचा मुद्दाम जाणून बुजून उपयोग करायचा नाही. याचे ठरवून अनुष्ठान ठेवायचे नाही. ही सहजावस्था प्राप्त झाली तरच या प्रकारे ध्यान किंवा कर्म करायचे आहे. त्याची अनुभूती घ्यायची आहे. आपली तेवढी प्रगती झालेली असली पाहिजे. तसे आढळून आल्यास आपल्या गुरूंना विचारून या प्रकारे नित्य आचरण करायचे आहे. अष्टावक्र मुनी आपल्या उपदेशाची पुढील पायरी मोकळी करून देत आहेत. ते सांगतात की मुक्त पुरुषाला ध्यान किंवा अन्य काही कर्म यासाठी जागेचे किंवा वेळेचे किंवा असेच काही बंधन, मर्यादा, नियम नाही. तो मुक्त आहे. जेव्हा त्याला आतून प्रेरणा येईल तेव्हा तो ध्यान किंवा अन्य काही कर्म करतो. ध्यान किंवा काही अन्य कर्म याला स्थल कालाचे बंधन नसावे. अर्थातच त्या कर्माची तशी गरज असेल तर स्थल कालाची मर्यादा अवश्य पाळायची आहे. हा अपवाद नाही, तर ती तशी आवश्यकताच आहे. उदाहरणार्थ, गाई म्हशीच्या दुधाची धार काढायची असेल तर ती जेव्हा दूध देतात त्या त्यांच्या पानवावयाच्या वेळेसच गोठ्यात जाऊन धार काढावी लागेल. येथे स्थलकालाचे बंधन पाळावेच लागेल. परंतु असे जेव्हा नसेल तेव्हा मुक्त पुरुष त्याला आतून प्रेरणा होते तेव्हाच तो ध्यानाला बसतो किंवा असेच काही कर्म करतो. जर एखादी ठराविक वेळ ध्यान किंवा कर्माला ठरवावी लागत असेल तर ती मुक्तीची वंचना होईल. मुक्त याला काही अर्थच असणार नाही. अशा बंधनात ध्यान किंवा कर्म उत्तम प्रतीचे होणार नाही. कारण यात सक्ती आली म्हणजेच देहादी इंद्रियांचा सहभाग आला, मनाचे नियंत्रण आले, भौतिक मर्यादा आली. मुक्तावस्थेत काम कसे मोकळेपणाने केले जाते आणि त्यामुळे ते उत्कृष्ट उत्तम प्रतीचे होते. तन मन बुद्धी झोकून केले जाते. अंतःकरणापासून केले जाते. अध्यात्म काय किंवा भौतिक काय कुणालाही केव्हाही स्वातंत्र्य पाहिजे असते. ध्यान समाधी सहजावस्थेत लागावी लागते. आपल्याला आतून स्फूर्ती आली की ध्यानाला बसावे. अशा वेळी स्थल कालाची मर्यादा नसावी. त्यावेळी छान अनुभव येईल. जेव्हा आतून प्रेरणा मिळेल तेव्हा ते काम करावे. अशा वेळी काम कसे अनिर्बंध आणि छान होते. कसलीही आकांक्षा नसताना मुक्तावस्थेत क्रिया झाली पाहिजे. काहीही हेतू नाही की कसलीही अभिलाषा नाही. तसे काही असले की अहंकार सहभागी होतो. तो अगोदरच सर्व काही ठरवतो, आयोजन नियोजन करतो आणि मग कृती करतो. यामध्ये हेतू असतो. अहंकाराचा सहभाग याचा अर्थ भोग प्रवृत्ती आलीच. भोग निर्माण झाले की मुक्ती कशी मिळणार? सर्व काही नियतीवर सोडून द्यावे. आपण तिचे गुलाम नोकर म्हणून केवळ आज्ञा झेलायला तत्पर असावे. यातच सर्व काही लीला आहे. तसे नसेल तर तो व्यवहार होईल. कधी कधी असा प्रयोग आपल्या योग गुरूंना विचारून करून पाहावा. अशी जी कामे असतील ती आपल्या स्वमर्जीने करावी. यात नोकरी धंदा याकडे दुर्लक्ष होणार नाही याची प्रकर्षाने काळजी घ्यावी. साधना उपासना ध्यान समाधी याची वेळ न ठरवता
जेव्हा अंतस्फूर्ती येईल तेव्हा त्यासाठी बसावे. महानंद प्राप्त होईल. आपला अनुभव योगगुरूंना सांगावा. त्यांना विचारून यात प्रगती करावी. हरिओम.